नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. आज सकाळी पुण्याहून दिल्लीला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेस 6:40 उड्डाण घेणारे विमान आज अचानक विमान कंपनीनं रद्द केलं. त्यामुळं अनेक प्रवाशांची दिल्लीला जाण्याकरता गैरसोय झाली. याचं कारण तोंडी असं सांगण्यात आलं की दिल्लीला इंदिरा गांधी विमानतळावरती 1 नंबर विमानतळावरचं छत कोसळल्यामुळे हे विमान रद्द करण्यात आलं आहे आणि त्या बाबतीत प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. प्रवाशांनी केलेला हा आक्रोश. बोल ही नहीं रहे आपको मैम आ रहे हैं आप डायरेक्टली मैम कौन है जी? मैडम कौन है? कितने देर से हम ये कर रहे हैं? आपके पास क्या पैसेंजर के लिए केयर नहीं है? रात 2 बजे से हम घूम रहे हैं। ब्रश कब आएंगे? कल आएंगे क्या? सामान कर दिए कोई मैसेज तुमचा आला का आम्हाला? फ्लाईट दिले दिल्ली पासून इथे काय 5 मिनिटात पोहोचणार होते काय? 2 तास अगोदर तुम्हाला कळलं ना? तुम्ही मेसेज का नाही केला आम्हाला? अहो तुम्ही तर अजून पण मेसेज नाही आम्हाला. सर आप प्लीज कैमरा नीचे करेंगे क्यों नीचे करने का है? क्यों नीचे करने का है? क्यों नीचे करने का है? नीचे क्यों करने का है? आइडेंटिटी मत लीजिए। क्यों करने का है? क्यों करने का है? नीचे नहीं करेंगे, नहीं करेंगे. आप कितने घंटे बाद आई यहाँ पे? कितने घंटे बाद आई आप यहाँ पे? सब लोगों का जो बोर्डिंग पास मिल रहा कितने बजे आए आप? करना पड़ता है। नहीं, आप कितने बजे आए? हमारे पास भी ऑप्शन नहीं है, आज की डेट में पहुंचना है, उसके अलावा हमारे पास कोई ऑप्शन नहीं है। मैम नहीं होगा, जितना हेल्प हो पा रहा है उतना कर रहे हैं। कौन सा हेल्प हो पा रहा है? क्या हेल्प हेल्प हो पा रहा है? क्या हेल्प किए हैं? कल रात से हम लोग भटक रहे हैं. कौन सा हेल्प हो रहा है? मैं आपको रात के 12 बजे आम्हाला मेसेज 5:10 पर्यंत भेटला. तोपर्यंत अर्ध्या लोकांनी चेकिंग केलं होतं कारण 3 तास आधीच चेकिंग चालू होतं. ते मुद्दाम नाही केलं नाही. आमच्या साईडनी समजा फ्लाईट टेक्निकल झालं म्हणून ते परत रिटर्न गेले. ते बरं फ्लाईट डेपोला आलं होतं. फ्लाईट टेक 2 तास अगोदर असेल ना? बरोबर आहे पण 5 तास आम्हाला कळलं आम्ही लगेच सिस्टममध्ये अपडेट केलं. आता ते मला रात्र अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पालखी आता पुण्यामध्ये येणार. रविवारी तिचं आपल्याला स्वागत करायचं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यामध्ये येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या समोर जे 2 अश्व असतात ते नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे असतात. आज त्यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या येथे येऊन मानवंदना दिली. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या 2 अश्वांचे आगमन पुण्यात झाले आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं. जय हरी. सर्वात आधी म्हटलं तर आपल्या सर्व प्रसार माध्यमातनं आपण घरोघरी अश्वांचं, माऊलींचं आणि ह्या आषाढी वारीचं सोहळ्याचं प्रतिवर्ष प्रत्येक माऊली भक्ताच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता. त्याचं अभिनंदन आपल्याला देतो आणि दरवर्षी जे आपल्याकडनं होतंय ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे. दरवर्षीला कसं असतं की 11 दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर 1 दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडूशेठजींचा आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो.
हा एक वेगळा ऋणानुबंध आहे. हा माऊलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडवून आणलेला असा मी म्हणू शकतो. आणि हा प्रेम असाच असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो. पुण्यातील सिम्बॉयसिस या संस्थेचा लवळे येथील परिसर अतिशय सुंदर आणि चांगला कॅम्पस आहे. तेथे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांचा पदवीदान सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळेला डॉक्टर विद्या येरोडेकर, डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार आदी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य आराध्य दैवतांचं पुतळ्याचं चित्राची विटंबना हा प्रकार वारंवार महाराष्ट्रात घडतोय. त्यांचा करता कडक कायदा आणि त्या गुन्हेगारांना अटक आणि बंदोबस्त झाला पाहिजे याकरता आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जय श्रीराम, हर 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 हर. काय सांगाल, आज रास्ता रोको आंदोलन करताय, नेमकं काय मागण्यात आणि काय घडलं? या ठिकाणी जातीचे आणि कट्टर हिंदू बांधव आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहोत. हा रास्ता रोको करण्यामागचा आमचा उद्देश किंवा आमचा हेतू हाच आहे की प्रत्येक दिवशी जरी म्हटलं तरी आमच्या राष्ट्रपुरुषांचे, आमच्या संतांचे अपमान होत आहे, त्यांची विटंबना होतीये. आत्ताच हडपसर मध्ये लेटेस्ट किस्सा आहे. हडपसर मध्ये पठाण नावाच्या जिहाद्याने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर जी वीट भिरकवलेली आहे त्या विरोधात त्याच्यावर कडक शासन आणि असे कृत्य गैरकृत्य करणाऱ्यावर कडक शासन 10 वर्षाची त्याला सक्त मजुरीची शिक्षा व्हावी असं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये मोगलाईचा पणा ठेचून स्वराज्य आणि शिवशाही आणलेली आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची जर विटंबना होत असेल तर या आंदोलनाला आक्रमकतेचं जर स्वरूप आलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराला 56 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं 56 किलोचा केक चित्रपट, नाट्य, गायक, अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते केक कापून आजचा दिवस आणि उत्सव साजरा करण्यात आला. केक कापला जातोय. Happy birthday to you. Happy birthday to
नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शरीफ. पुणे शहर, पुणे जिल्हा हा संपूर्ण देशात सातत्यानं साहित्य, संस्कृती, नाट्य, चित्रपट याकरता प्रसिद्धीमध्ये असतो. 56 वर्षापूर्वी पुण्यामध्ये 1200 खुर्च्यांचं नाट्यगृह उभं झालं पाहिजे ही यशवंतराव चव्हाण यांची मनीषा पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये पु ल देशपांडे यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली. पु ल देशपांडेंनी जगभर जी नाट्य मंदिरं पाहिली होती, म्हणजे ज्या ठिकाणी ऑपेरा चालायचे ते त्यांनी पाहिले होते आणि तशा धर्तीचं पुण्यात व्हावं अशी स्पष्ट भूमिका पुलंनी घेतली आणि त्याचा आराखडा करण्याकरता यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना मुक्त हस्तही दिला होता. त्यावेळेला पु ल देशपांडे म्हणाले होते की बालगंधर्व रंगमंदिर हे ज्या बालगंधर्वांकरता केलं गेलं ते पुरुष असून स्त्री वेशात जगात त्यांनी नाव कमावलं आणि बाहेरच्या बाजूला झाशीच्या राणीचा पुतळा आहे, जी एक स्त्री असून तिने पुरुषाच्या आवेशात काम करून पुरुषांनाही उजवं ठरेल इतकं सुंदर स्वातंत्र्याचं काम केलं. अशी एकाच चौकामध्ये दोन परस्पर प्रवृत्ती उभ्या आहेत, हा खरा पुणेकरांचा सन्मान आहे. तेव्हा प्रेक्षको, बालगंधर्व रंगमंदिर तोडून पुन्हा नवीन करणार, त्याच्या बाबतीतल्या निविदा निघाल्या, त्या बाबतीत अनेक गोष्टी झाल्या, मध्ये दुरुस्ती झाली, छत गळतंय, तिथलं स्वच्छतागृह अस्वच्छ आहे, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी बालगंधर्व रंगमंदिर ही एक पुण्याची वैभवी शान आहे असं आपल्याला वाटतं. त्यामध्ये प्रशासनाने थोडीशी जरी सुधारणा केली तरी आपलं बालगंधर्व रंगमंदिर जागतिक कीर्तीचं आहे, ती त्याची झळाळी अजून येऊ शकेल. तेव्हा वर्षातनं एक दोनदा तरी आपण बालगंधर्व रंगमंदिरात नाटकाच्या प्रयोगाला जावं, तेथे असणाऱ्या प्रदर्शनांना जावं, किंबहुना तेथे असणाऱ्या कॅफेटेरियात जाऊन चहा तरी प्यावा, पण आपण बालगंधर्वांच्या परिसरात जावं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.